श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सत्य अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज देखील आपण स्वामींचा खूपच छान सुंदर आणि गोड अनुभव घेऊन आलेलो आहोत. जशी दिवाळी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सर्व दुःख दूर करते आणि आयुष्यामध्ये आनंद आणि सुख आणि आयुष्याचा गोडवा घेऊन येते, त्याच पद्धतीने आजचा अनुभव देखील आहे. मित्र आणि मैत्रिणींना हा अनुभव खरोखरच खूप छान अनुभव आहे. आजचा हा अनुभव एका ताईंचा आहे. त्या ताईंनी त्यांचं नाव गाव सांगण्यास मनाई केलेली आहे. तर त्या ताई त्या सुरुवातीपासूनच स्वामींच्या सेवेमध्ये नव्हत्या. त्यांच्या जीवनामध्ये काही अडचणी आल्या आणि अडचणी आल्यानंतर त्या म्हणजे घरामध्ये जे देव असतात त्या देवांचीच पूजा वगैरे एवढंच, आणि त्यांची जी काम आहेत म्हणजे शेतीचं काम, घरचं काम, अशा पद्धतीची कामे त्या ताई करायच्या. आणि त्यानंतर त्यांचं जे दररोज डेली रुटीन असंच होतं की सकाळचं घरचं आवरायचं, घरामध्ये देव आहेत त्या देवांची पूजा वगैरे करायची आणि त्यानंतर घरातली कामं झाली की शेतातील कामे करायला जायचं. चला तर मग आपण त्या ताईंचा जो अनुभव आहे ते ताईंच्या शब्दामध्ये मांडूया. त्या ताई सांगायला सुरुवात करतात. सर्वात प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी माझं म्हणजे माझ्या जीवनामध्ये असं झालं की ज्या वेळेस आपल्या घरामध्ये सर्व काही व्यवस्थित असतं त्यावेळेस आपल्याला कधीच काहीच वाटत नाही, आणि त्यानंतर हळूहळू घरामध्ये परिस्थिती बदलत जाते. म्हणजे घरामध्ये चिडचिडपणा, घरामध्ये भांडणं अशा पद्धतीने होत होतं, आणि त्यानंतर घरामध्ये म्हणजे सारखं समाधानी वातावरण होतं, दुःखी वातावरण म्हणजे आहे. म्हणजे मला तर खूप त्रास व्हायचा आणि या सर्व गोष्टींचा कुठे ना कुठे तर घरातील स्त्रीवर जास्त परिणाम होत असतो, आणि नेमकं त्याच पद्धतीने माझ्यामध्ये देखील झालं. माझा चिडचिडपणा वाढू लागला आणि मला खूपच त्रास होऊ लागला. मग मी सतत म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्याशी बोलतो त्यावेळेस सांगतो की मला घरामध्ये करमत नाही, मला खूप त्रास होत आहे, मला मानसिक त्रास होत आहे, अशा पद्धतीने. आणि माझे जे मिस्टर होते ते ड्रायव्हिंगचं काम करायचे, म्हणजे ते ड्रायव्हर होते, त्यामुळे ते बाहेर असायचे आणि घरामध्ये मी एकटीच असायचे. आणि ज्यावेळेस जास्त चिडचिडपणा व्हायचा त्यावेळेस माझाच एकटीचा व्हायचा. आणि असं झालं की त्यानंतर ना घरामध्ये खूपच वातावरण बिघडलेलं असायचं, वादावाद असायचा. आणि त्यानंतर एके दिवशी जी आमची चुलत सासू होती आणि शेतामध्ये गेल्यानंतर तिच्याशी बोलता बोलता त्या स्वामींच्या सेवा करत होत्या. आणि बोलता बोलता असं झालं की मी त्यांना सांगितलं की असं होतंय तसं होतंय. तर त्यांनी मला सांगितलं की तू स्वामींची सेवा कर. स्वामींची सेवा करायला चालू केली की घरामध्ये अशा कटकटी वगैरे त्रास तुला होणार नाही, खूप फरक पडतो. आणि स्वामी खरंच खूप म्हणजे स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर खूप चांगले चांगले अनुभव येतात. स्वामी त्या भक्ताच्या पाठीशी नेहमी ठामपणे उभे असतात, असं त्या मावशी म्हणजे सासूंनी सांगितलं, चुलत सासूंनी सांगितलं. परंतु मी त्याकडे एवढं काही लक्षच दिलं नाही. त्यानंतर असेच काही दिवस गेले निघून, परंतु घरामध्ये जो वातावरण जे बिघडलेलं होतं ते खूपच जास्त म्हणजे मला त्रास होऊ लागला. मग जास्त सतत त्रास होत आहे. आणि त्यानंतर देखील एकदा त्या चुलत सासूंची गाठ पडली. त्यानंतर त्या मला म्हणाल्या, की "तू केली का नाही स्वामींच्या सेवेला सुरुवात?" तर म्हटलं, की "नाही हो." मग त्या म्हणल्या, "अगं कर, किती दिवस त्रास सहन करणार आहे? स्वतःलाही त्रास होतोय आणि त्यानंतर घरामध्ये सर्वांना त्रास होतोय. तर तू स्वामींची सेवेला सुरुवात कर. बघ तुला देखील तुझ्या स्वतःच्या डोळ्यांनी फरक जाणवेल." मग म्हटलं, "बरं चला म्हणतायत एवढ्या तर करूया आपण स्वामींच्या सेवेला सुरुवात." मग स्वामींच्या सेवा करण्यासाठी मी घरामध्ये स्वामींचा फोटो वगैरे आणला आणि स्वामींची सेवा करायला सुरुवात केली. सुरुवातीला मी नित्य सेवाच करत होते. त्यानंतर हळू-हळू मग स्वामी चरित्र सारामृत आणलं आणि त्यानंतर मग मी दररोज स्वामी चरित्र सारामृत मधील 3 अध्याय आणि त्यानंतर ना 11 माळी जप किंवा 3 माळी जप जसं मला जमेल त्या पद्धतीने मी स्वामींचं नामस्मरण करू लागले. हळू-हळू काही दिवस निघून गेले. त्यानंतर असंच कवा शेतामध्ये गेल्या, की त्यांची गाठ पडायची. त्या मला म्हणायच्या, "कशी चालली स्वामी सेवा?" त्या श्री स्वामी समर्थ म्हणायच्या. मी म्हणायची, "खूप छान चालली आहे." आता घरामध्ये जरा वादावाद कमी झालेले आहेत. घरामध्ये प्रसन्नतेचं वातावरण असतं. खूप बरं वाटतंय. आणि त्यानंतर ना हळू काही दिवस निघून गेल्यानंतर एके दिवशी त्या मला म्हणाल्या,
की अगं स्वामींची लीला खूप असते, स्वामी खूप चमत्कार करतात. आणि त्यातली त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपल्या घरामध्ये आपण स्वामी चरित्र सारामृत वाचतो, त्याबरोबरच घरामधील देखील वातावरण बदलतंच. त्याचबरोबर ज्यावेळेस तू गुरुचरित्राचं पारायण करशील, त्यावेळेस तर एवढा मोठा चमत्कार होतो. असं म्हणतात की म्हणजे ज्यावेळेस एखाद्याच्या घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण होतं, तर त्या घरामध्ये स्वामी समर्थ हे साक्षात घरी येऊन जातात. असं आहे. म्हणजे त्या म्हणजे चुलत सासूनी सर्व काही सांगितलं. त्यानंतर मी म्हटलं की बरं बघू, हां, हां करून त्यांचं ऐकून घेतलं आणि त्यानंतर ना घरी आले. घरी आल्यानंतर मनामध्ये एक उत्सुकता की मी एवढ्या दिवस म्हणजे मी जास्त दिवस नाही, पण काहीच दिवस झाले होते स्वामींच्या सेवेमध्ये येऊन. आणि त्यानंतर घरामधील जे वातावरण मी बदललेलं पाहिलं, त्यानंतर मनामध्ये एक इच्छा जागृत झाली की आपण देखील स्वामींचं पारायण करूया, म्हणजे गुरुचरित्राचं पारायण करूया. बघूया खरोखरच स्वामी येतात का घरी? म्हणजे असं मनामध्ये एक उत्सुकता निर्माण झाली. म्हणजे काही हवं आहे, काही नाही असं काहीच नसतं. आणि त्याचबरोबर त्यांनी मला सांगितलं होतं की गुरुचरित्राचं पारायण जर केलं ना, तर कोणतीही इच्छा पूर्ण होते, असं देखील सांगितलं होतं. मग मी म्हटलं की बरं चला चालतंय, आपण करूयाच. गुरुचरित्राचं पारायण करूया आणि बघूया स्वामी घरी तरी येतायत का हे तरी पाहूया. आणि ही उत्सुकता निर्माण झाली. आणि त्यानंतर ना गुरुचरित्राचं पारायणाला देखील म्हणजे आणलं, जे काही सामान लागणार होतं ते सामान आणलं आणि गुरुचरित्राचं पारायणाला सुरुवात केली. गुरुचरित्राचं पारायण सुरू झालं आणि ज्यावेळेस पहिला दिवस गुरुचरित्राचा पारायणाचा होता, त्यावेळेस खूपच छान म्हणजे एवढा छान दिवस गेला. खूपच आनंदात दिवस गेला. संपूर्ण दिवसच आनंदात गेला. आणि त्यानंतर ना गुरुचरित्र पारायणाचा दुसरा दिवस उजडला. दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुचरित्राचं पारायण चालू केलं. तो देखील दिवस खूपच आनंदात गेला. आणि संध्याकाळी झोपताना म्हणजे मनामध्ये एक विचार आला, की गुरुचरित्राचं पारायण वगैरे म्हणजे संध्याकाळचं ज्यावेळेस जेवण वगैरे झालं, त्यावेळेस मनामध्ये विचार आला, की उद्या आपण स्वामींच्या आवडीचं पुरणपोळीचा स्वयंपाक करूया. आणि जर उद्याच जर स्वामी आपल्या घरी जेवायला आले तर म्हणजे येतील का बरं असं आपल्या घरी जेवायला? तर पुन्हा मनातून असा एक विचार आला, की आपण आता तर स्वामींच्या सेवेमध्ये आलो आणि लगेच आपल्या घरी कसे स्वामी येतील? म्हणजे असा मनामध्ये विचार आला. आणि त्यानंतर ना मग झालं. त्यानंतर ना जे काही घरातील आटपाटप करायची ती कामे आवरली आणि तेवढंच म्हणले, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. येतील का स्वामी आपल्या घरी जेवायला? आणि असा विचार आला. आणि त्या दुसऱ्या क्षणी असा विचार आला, की आता तर आपण स्वामींच्या सेवेमध्ये आलो आणि लगेच कसं काय एवढे त्या चुलत आत्या आहेत, त्या इतक्या दिवसापासून स्वामींची सेवा करतात, परंतु त्यांना त्यांचे अनुभव असे नाहीत, की म्हणजे त्यांनी असं सांगितलं नाही, की स्वामी घरी आलेत, की असं काय झालंय, असं त्यांनी कधीच सांगितलं नाही ना, आपल्याच घरी कशी येतील? म्हणजे असं मनामध्ये विचार आला. आणि त्यानंतर झालं, सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर सकाळची सर्व कामे आटपली, पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे केला आणि 10-11चा दरम्यान असेल, त्या म्हणजे स्वयंपाक वगैरे झाला होता आणि 10-11चा दरम्यान सकाळचा. आणि त्यानंतर एक 70-80 वर्षाचे आजोबा घरी म्हणजे काठी टेकत टेकत आले. ते खूपच थकलेले होते. म्हणजे त्यांच्याकडे पाहून असं वाटलं. आणि थकलेले होते, त्यामुळे ते हळू चालत आले. आल्यानंतर ते आमच्या अंगणात आले, म्हणजे दरवाजाच्या बाहेर अंगण असतं तिथे आले आणि म्हणाले, "पोरी काही देतेस का?" म्हणजे असं म्हणाले. त्यानंतर ना मग "काही दान वगैरे करते का?" असं म्हणाले. आणि त्यावेळेस मग मी म्हटलं, की "काय पाहिजे बाबा तुम्हाला?" तेवढ्यातच घरातून मिस्टर म्हणाले, की "अगं त्यांना जेवायला तरी वाढ. म्हणजे त्यांना जेवायचं आहे का ते तरी विचार." मग मी म्हटलं, की "बाबा तुम्ही जेवण करणार का?" तर ते म्हणले, "बरं चालतंय, दे थोडं, म्हणजे दे जेवायला," असं म्हणाले. आणि त्यानंतर म्हणजे स्वयंपाक वगैरे तर झालेला होता आणि म्हणजे गुरुचरित्राचं पारायणाची पूजा घरात होती, परंतु नैवेद्य दाखवलेला नव्हता, स्वामींना नैवेद्य दाखवला नव्हता. मग मी घरात गेले आणि पटकन नैवेद्य वगैरे सर्वांना दाखवला, स्वामींना दाखवला आणि त्यानंतर त्यांना ताट केलं. त्यामध्ये एक पोळी, भाजी म्हणजे जे काही बनवलं होतं, ते सर्व काही स्वामींना नैवेद्य दाखवून ते सर्व एकत्र मिसळलं आणि त्यानंतर ना आणलं जेवायला त्यांना. आणि जेवायला आणल्यानंतर ते बाबा म्हणाले, की "असू दे, मी इथेच बाहेरच बसतो जेवायला." आणि त्यानंतर ना ते तिथेच बसले जेवायला. जेवायला बसल्यानंतर मी बाबांना जेवायला वाढलं आणि तेथेच एका कोपऱ्यात म्हणजे कपडे धुण्यासाठी बसले. आता सर्व कामे झाली होती. मग म्हटलं, की आपल्याला शेतामध्ये जायचं आहे. तर बाबा बाबा जेवत आहेत तोपर्यंत आपण कपडे धुवून घ्यावेत. आणि तिथेच बसून कपडे धुवायला सुरुवात केली. आणि कपडे धुवत असताना ते बाबा सांगू लागले, की "अगं पोरी, तुला माहीत आहे का, मी खूपच कंटाळलो होतो." आणि पुन्हा मग म्हटलं त्यावेळेस ते म्हटले, की "मी खूपच कंटाळलो होतो
आणि इथं बसलो, खूप बरं वाटलं. बाबा तिथे जेवायला बसले आणि बसल्यानंतर मग मी बाबांना कपडे धुत धुत विचारलं, की "बाबा तुम्ही कुठून आला?" तर त्यावेळेस बाबा म्हणाले, की "अगं नाही, खूप लांबून, इथूनच मी वेशीच्या पलीकडे राहतो, तेथूनच मी इकडे आलो आहे." तर त्यावेळेस बाबांनी पुन्हा सांगायला सुरुवात केली, की "मी तिघे जणी भाऊ-भाऊ, माझ्या घरामध्ये परंतु त्यातील मोठा आणि लहान हे दोघे त्यांच्या कामानिमित्त इथून निघून गेले. परंतु मी मात्र येथेच राहिलो. मी माझ्या आईची सेवा करण्यासाठी येथेच राहिलो आहे आणि मी येथेच राहून माझ्या आईची सेवा करतो." आणि त्यानंतर ते बाबा सांगू लागले, की "अगं पोरी, तुला माहीत आहे का, ही माझ्या हातातील जी काठी आहे ना, ती काठी ना, या काठीला डोळे आहेत आणि ही काठी ना सर्वत्र फिरते. ज्यावेळेस ही काठी फिरते ना, त्यावेळेस प्रत्येकाचा हिशोब करत असते." आणि त्यावेळेस मला देखील हसू आलं आणि हसू आल्यानंतर मी म्हटलं, "असं काय असतं का?" म्हणून मी पाठीमागे वळून पाहिलं, तर खरोखरच त्या काठीवरती एक म्हणजे असे डोळे कोरलेले होते. आणि त्यानंतर ना ते बाबांनी जेवताना काय केलं, की ज्यावेळेस त्यांना मी एक पोळी दिली होती, तर बाबांनी काय केलं, की त्यातील अर्धी पोळी ताटामध्ये ठेवली आणि अर्धी पोळी बाहेर म्हणजे तेथेच ताटामध्ये एका बाजूला ठेवली आणि मला म्हणाले, की "यातील एक पोर गाईला चार आणि एक पोर कावळ्यांना दे," असे ते म्हणाले. आणि त्यानंतर ना त्यांनी ती अर्धीच पोळी खाल्ली. त्यानंतर मी त्या बाबांना विचारले, की "बाबा तुम्हाला अजून पोळी देऊ का?" तर ते म्हणाले, "नको, मला एवढीच बस झाली." आणि त्यानंतर ना ते बाबा पुन्हा सांगू लागले, की "अगं, माझी आई ना खूप चांगली आहे. मी आईचा सांभाळ करायला इथे थांबलो आहे आणि माझ्या आईला ना खूपच माझ्या मामांनी त्रास दिला. परंतु मी देखील मामांना सोडलेलं नाही. मी देखील मामांना खूप म्हणजे मामांना त्या शिक्षेचा धडा देखील शिकवला." असे ते बाबा सांगत होते. मी हं, हं करून ऐकून घेतलं आणि त्यानंतर ना बाबांनी त्यांचं जे काही सांगितलं आणि म्हणजे मी एवढं लक्षच दिलं नाही त्यांच्याकडे. त्यांचं जेवण वगैरे झालं आणि ते म्हणाले, "जातो गं पोरी आता." आणि त्यानंतर ना ते तेथून आलेल्या रस्त्याने परत निघून गेले. निघून गेल्यानंतर म्हणजे माझ्या मनामध्ये कोणत्याच प्रकारचा विचार वगैरे काहीच नव्हता. मग माझं घरातील कामे सर्व आटपली आणि त्यानंतर ना मी शेतावरती गेली. शेतावरती निघून गेल्यानंतर ना शेतातील कामे आटपली आणि त्या ज्या चुलत सासू होत्या त्या देखील माझ्या जवळ आल्या आणि आल्यानंतर आम्ही दोघी जणी गप्पा मारत बसलो. गप्पा मारत असंच इकडलं तिकडलं बोलत बोलत त्यानंतर ना सांगितलं, की त्या म्हणाल्या, "गुरुचरित्राचं पारायण चालू केलं आहे. खूप चांगला आजचा दिवस गेला असेल." तर त्यावेळेस मी त्यांना आजच्या दिवसाचं म्हणजे काय काय केलं, काय काय नाही त्यानंतर हे सांगितलं. त्यानंतर त्यांना सांगितलं, की एक आजोबा घरी आले होते, म्हणजे एक बाबा घरी आले होते आणि त्यांना जेवायला वाढलं. ते असं म्हणाले, की "मी तिघे जणी भाऊ, त्यातील माझा लहान आणि धाकटा भाऊ हा कामाच्या निमित्त निघून गेले. मी मधला भाऊ आहे. मी आईची सेवा करण्यासाठी येथे थांबलो आहे." त्यानंतर ना त्या बाबांनी सांगितलं, की "माझ्या मामांनी माझ्या आईला खूप त्रास दिला. त्यानंतर ना मी त्यांना देखील धडा शिकवला." असे म्हणजे सांगत होते. त्यानंतर ना त्यांनी सांगितलं, की "माझी काठी आहे ना, त्या काठीला डोळा आहे. ते ज्यावेळेस फिरते ना, तर त्यावेळेस सर्वांना त्यांच्या चुकीची शिक्षा देत असते." म्हणजे असे ते बाबा सांगत होते आणि त्यानंतर ना हे ज्यावेळेस मी त्यांना सांगितलं, तर त्याचबरोबर बाबांनी हे देखील सांगितलं होतं, की आम्ही कर्दळीच्या वनात ना एवढी केळीची फळे खाल्ली. खूप केळी मला मिळाली तेथे. कर्दळीच्या वनामध्ये मला खूप वेगवेगळ्या प्रकारची फळे मिळत होती आणि त्यावेळेस मी ते फळेच खाऊन होतो. असं म्हणजे ते बाबा सांगत होते आणि त्यानंतर ना म्हणजे मी सर्व काही त्या माझ्या चुलत सासूला सर्व काही सांगितलं, की असं ते बाबा म्हणाले, तसे बाबा म्हणाले. त्यावेळेस ते अचानकच मला म्हणाले, की "काय गं तू किती गं वेडी आहेस?" तर त्यावेळेस मला काहीच समजलं नाही, की मी बोलतच होते आणि मधूनच त्या म्हणाल्या, "काय गं?" म्हणजे मला एकदम धक्काच बसला, की मी म्हटलं, की "काय हो? काय झालं? मी काय चुकले? मला असं का बोलला तुम्ही?" तर त्या म्हणाल्या, की "अगं, तुझ्या घरी साक्षात श्री स्वामी समर्थ आले होते. तुला कसं काय समजलं नाही? की तू त्यांना दान दक्षिणा सुद्धा दिला नाही. असं का केलंस?" तर त्यावेळेसच म्हणजे मी म्हणाले, की "अहो, म्हणजे श्री स्वामी समर्थ आले होते." म्हणजे मला एकदम धक्काच बसला, की असं कसं काय? म्हणजे माझ्या समोर आले, जेवले, निघून गेले, परंतु माझ्या मनामध्ये असं आलं नाही आणि तुमच्याच मनामध्ये असं का आले? तर त्या म्हणजे मला सांगू लागल्या, स्पष्टीकरण देऊ लागल्या, की "अगं वेडे, त्यांनी तुला किती स्पष्टपणे सांगण्याचा विचार म्हणजे प्रयत्न केला, परंतु तुला कसं काहीच समजलं नाही." तर ते तिघेजणी भाऊ म्हणजे जे दत्तगुरूंचा अवतार आहे, त्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश असे म्हणजे 3 आहेत ना, म्हणजे भगवान शंकर आणि ब्रह्मदेव ते दोघे कामानिमित्त निघून गेले आणि जे
विष्णू म्हणजे आपल्या दत्तगुरूंचा अवतार आणि ते म्हणजे आपले साक्षात श्री स्वामी समर्थ. आणि ते त्यांच्या म्हणजे दत्तगुरू हे गुरुदेव दत्त हे त्यांच्या आईची म्हणजे अनुसूया मातेची सेवा करण्यासाठी येथे राहिले. कारण त्यांनाच फक्त आई आहे म्हणजे आणि त्यानंतर ना ते त्यांच्या आईची सेवा करण्यासाठी म्हणजे त्यांनी अगोदरच तुला सांगितलं होतं की मी मधला आहे आणि माझे दोन्ही भाऊ लहान आणि मोठा भाऊ त्यांच्या कामानिमित्त निघून गेले. म्हणजे हे सुद्धा एक स्पष्टच होतं ना की ते मधले म्हणजे दत्तगुरू त्यांच्या आईची सेवा करण्यासाठी येथे राहिले होते. आणि त्याचबरोबर हे देखील समजण्यासारखं होतं. आणि त्यानंतर माझ्या मामांनी माझ्या आईला खूप त्रास दिला. म्हणजे ज्यावेळेस कृष्ण अवतार होता त्यावेळेस कंस मामांनी नाही का श्रीकृष्णाच्या आईला किती त्रास दिला आणि त्यानंतर श्रीकृष्णांनी त्याचा बदला घेतला. म्हणजे आपले दत्तगुरू हे विष्णूंचा अवतार आणि श्री स्वामी समर्थ तेच. मग स्वामींचा अवतार हा विष्णूंचा आहे. मग त्यावेळेस मामांनी नाही का आईला त्रास दिला त्यावेळेस ते देखील स्पष्टपणे समजून सांगितलं. आणि आता तुझ्या हे देखील लक्षात आलं असेल की काठी आता साक्षात भगवान विष्णू म्हणजे श्री स्वामी समर्थ तुझ्या घरी आले होते. म्हणजे स्वामी ज्यावेळेस स्वामींची ज्यावेळेस काठीला डोळा आहेत म्हणजे स्वामींची काठी सर्वत्र पाहू शकते हे देखील तुला स्पष्टपणे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचबरोबर त्यांनी हे देखील सांगितलं की कर्दळीच्या वनामध्ये आम्ही खूप फळे खाल्ली, खूप केळी खाल्ली. म्हणजे स्वामी तुला माहीतच असतील की स्वामी हे कर्दळीच्या वनातून आलेले आहेत. हा देखील तुला सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तरी देखील तुला कसंच काही समजलं नाही. आणि खरोखरच हे सर्व काही म्हणजे नंतर लक्षात आले. आणि ज्यावेळेस त्या मला चुलत सासू माझ्या सांगत होत्या त्यावेळेस अक्षरशः डोळ्यातून पाणी येत होतं. मी खूप रडले. मी म्हणाले की मला हे कसं माझ्या लक्षात आलं नाही. म्हणजे मी मनापासून ते सर्व काही ऐकूनच घेतलं नाही. मी कपडे धुवत होते आणि त्यावेळेस नुसतं त्यांचं ऐकलं परंतु मी त्या गोष्टीवर विचारच केला नाही. आणि ज्यावेळेस मी हे सर्व काही आठवलं त्यावेळेस मी खूप रडले आणि स्वतःला कोसू लागले की मी किती अभागी आहे, मी किती म्हणजे मला स्वामी साक्षात माझ्या घरी येऊन सुद्धा मी त्यांच्या पाया सुद्धा पडू शकली नाही, त्यांचा चरण सुद्धा स्पर्श करू शकले नाही. म्हणजे मी खरोखरच किती अभागी आहे. आणि त्यांना तर दान तर दिलंच नाही कारण त्यांनी सर्वात प्रथम मला दानच मागितलं होतं परंतु मी त्यांना दान सुद्धा करू शकली नाही. म्हणजे मी किती अभागी आहे अशी म्हणजे मी स्वतःला कोसू लागली. मी किती रडले परंतु काहीच उपयोग नाही कारण स्वामी येऊन निघून गेले होते. आणि त्यानंतर स्वामींची माफी वगैरे मागितली, स्वामींची क्षमा याचना केली की स्वामी माझ्याकडून चुकलं, तुम्ही माझ्या घरी आला परंतु मला काहीच समजलं नाही. आणि कधी कधी खरोखरच असं होत असतं की ज्यावेळेस आपल्या घरी देव साक्षात येतो ना त्यावेळेस आपल्याला म्हणजे काहीच सुचतच नाही. म्हणजे कुठेतरी थोडं तरी अशी भुरळ पडल्यागत होत असते. आणि हा माझा पहिला अनुभव. म्हणजे त्यानंतर ना गुरुचरित्र सारामृत म्हणजे गुरुचरित्र पूर्ण झालं. आणि गुरुचरित्र पूर्ण झालं त्यानंतर माझं म्हणजे तिथून पुढे म्हणजे स्वामींची सेवा तर चालूच होती. हा पहिला अनुभव होता. आणि त्यानंतर ना काही दिवस निघून गेले म्हणजे काही वर्ष निघून गेली. आणि काही वर्ष निघून गेल्यानंतर पुन्हा मी गुरुचरित्राचं पारायण करायचं ठरवलं. आणि गुरुचरित्राचं पारायण देखील घरामध्ये पूजा वगैरे मांडली आणि गुरुचरित्राचं पारायण केलं. म्हणजे गुरुचरित्राचा दुसराच दिवस असेल आणि त्या दिवशी संध्याकाळी 5 वाजताच माझे मिस्टर ड्रायव्हिंगसाठी निघून गेलेत. म्हणजे त्यांना भाडं वगैरे आलेलं होतं. त्यामुळे ते 5 वाजता त्यांच्या भाड्यावरती निघून गेले. घरामध्ये मी आणि माझी 2 मुलं घरामध्ये आम्ही एवढंच होतो. आणि त्यानंतर ना अचानकच मला असं जाणवलं की घराच्या दरवाजा कोणीतरी उघडलेला आहे आणि तो घरात येण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे असं मला जाणवलं. आणि त्यानंतर मी घराचा दरवाजा असा जोरजोरात दाबत होते परंतु बाहेरून कोणीतरी दरवाजा बाहेरून ढकलत होतं. त्यामुळे दरवाजा काही लागलाच नाही. आणि त्यावेळेस मला काही सुचलं नाही. म्हणजे काय करावं काहीच समजलं नाही. त्यावेळेस मी माझ्या मोठ्या मुलाला हाक मारली आणि आम्ही दोघं जणी पळतच किचनमध्ये गेलो. किचनमध्ये गेल्यानंतर आमचे जे शेजारचे काका होते त्यांना फोन केला की घरामध्ये आमच्या कोणीतरी म्हणजे दरवाजा ढकलत आहे. बहुतेक चोरच असतील कारण गावामध्ये चोरांचा म्हणजे त्यावेळेस तेथे चोरांचा खूपच कालवा चाललेला होता की याच्या घरी चोरी होते, त्याच्या घरी चोरी होते म्हणजे असा गोंधळ चाललेला होता. आणि त्यावेळेस अचानकच असं झालं परंतु माझ्या त्या गोंधळामध्ये हे देखील लक्षात आलं नाही की आपला दरवाजा उघडाच आहे, मग ते चोर घरामध्ये सुद्धा येऊ शकतील असं म्हणजे डोक्यात सुद्धा आलं नाही. त्यावेळेस ना माझ्या घरामध्ये कॅश देखील होता, माझं सोनं होतं, म्हणजे सर्व काही घरामध्ये कपाटामध्येच होतं. आणि त्यावेळेस काहीच डोक्यात आलं नाही. आणि त्यावेळेस ज्यावेळेस मी किचनमध्ये जाऊन म्हणजे काकांशी बोलत होते तर त्यावेळेस म्हणजे विचार केला होता की मिस्टर तर भाड्यावरती खूप दूर गेलेले आहेत
मग त्यांना फोन करून काहीच उपयोग होणार नाही. म्हणून जवळच्या काकांना फोन केला आणि त्यांना फोन करून सांगितलं की ते म्हणाले हो का हो का असे म्हणाले आणि त्यानंतर म्हणले लगेच आलो. म्हणून त्यांनी काठी वगैरे घेतली, तेथील एक दोन माणसं बोलावली आणि त्यांनी आरडाओरडा करत कोण आहे रे कोण आहे रे असं करत करत आमच्या घराच्या दिशेने आले. आणि त्यानंतर ना ते जे दरवाजामध्ये चोर होते ते चोर बेडरूम मध्ये गेले होते आणि माझा लहान मुलगा होता त्या मुलाला चाकू दाखवलेला होता आणि सांगितलेलं होतं की शांत बसायचं आणि त्याच्या अशा तोंडाच्या समोर असा चाकू धरलेला होता. म्हणजे तो मुलगा लहान खूपच घाबरलेला होता. आणि ज्या वेळेस काका काठी घेऊन आले, म्हणजे काकाने अजून तेथील माणसं एक दोन गोळा करून आणली आणि त्यानंतर ना ते ओरडत आले कोण आहे रे कोण आहे रे आता तुझं काही खरं नाही असं म्हणाले. आणि त्यानंतर ना तो चोर खूपच घाबरला आणि तो चोर खिडकीतून उडी मारून तेथून निघून गेला. आता तो चोर खिडकीतून उडी मारून निघून गेला, परंतु त्याने काहीही नेलं नव्हतं. तो काहीच घेऊन आला नव्हता. त्यानंतर काकांनी सर्व घर चेक वगैरे केलं, परंतु तो लहान मुलगा होता तो खूपच घाबरलेला होता. म्हणजे तो इतका घाबरला होता की तो म्हणजे एका जागेवर स्तब्ध झालेला होता आणि अजून सुद्धा तो मुलगा किचन मध्ये जायला घाबरतो. म्हणजे इतका तो घाबरलेला, म्हणजे बेडरूम मध्ये जायला घाबरतो, एकटा कधीही जात नाही एवढा तो घाबरलेला होता. आणि त्यानंतर ना काका वगैरे घरातून निघून गेले. निघून गेल्यानंतर ना म्हणजे घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण होतं, त्यामुळे तर तो चोर म्हणजे ते किती लोक होते याबद्दल देखील आयडिया नव्हता. परंतु तेवढे म्हणजे ते चोर घरामध्ये आले आणि ज्या वेळेस ते चोर घरामध्ये येऊन सुद्धा त्यांनी माझ्या घरातील पैसे किंवा सोनं काहीही घेतलं नव्हतं, काही कशालाच हात लावला नव्हता. किंवा ते चोर माझ्यावरती सुद्धा किंवा माझ्या मुलावरती सुद्धा किंवा माझ्या लहान मुलावरती सुद्धा हल्ला करू शकत होते, परंतु त्यांनी हल्ला केला नव्हता. किंवा ते आमच्या पोटात सुद्धा चाकू खुपसू शकत होते, घरातील धमकावून घरातील सोनं नाणं सुद्धा घेऊ शकत होते, परंतु त्यांनी असं काहीच केलं नव्हतं. म्हणजे मी फोन करेपर्यंत, म्हणजे दरवाजा तर उघडाच होता, परंतु मी फोन करेपर्यंत माझ्या मुलाला बोलवून आणेपर्यंत त्यांनी काहीच केलं नव्हतं. म्हणजे हे सर्व कसं काय झालं, तर हे घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण, म्हणजे घरामध्ये गुरुचरित्राची जी पूजा होती त्याच्यामुळे तो चोर आम्हाला काहीच, म्हणजे त्या चोराने आम्हाला काहीच केलं नाही असंच मला तर वाटतं. आणि त्यानंतर ना ते चोर निघून गेले आणि चोर निघून गेल्यानंतर मी माझ्या मिस्टरांना सर्व काही, म्हणजे माझ्या मुलाला शांत केलं आणि त्यानंतर मिस्टरांना फोन लावला की आपल्या घरामध्ये चोर आले होते. तर त्यावेळेस मिस्टर म्हणाले की कधी आत्ताच आले होते का, म्हणजे असं त्यांना सर्व काही सांगून झालं. तर ते म्हणाले अगं मला कालच फोन आला होता आणि ज्यावेळेस फोन आला होता त्यावेळेस म्हणजे असा नंबर होता, परंतु तो कोणाचा होता काहीच माहिती नव्हतं. आणि त्यांनी असं सांगितलं होतं की म्हणजे बहुतेक मला असं वाटतं की आपल्याच येथील कुणाच तरी चुलत भावाचा माझ्या फोन असेल. आणि ज्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की उद्या तुमच्या घरामध्ये चोरी होणार आहे तर तुम्ही सावध राहा असं मला सांगितलं देखील होतं. आणि ज्यावेळेस म्हणजे सांगितलं होतं, परंतु मला कसं वाटलं की कोणीतरी माझी मस्करी वगैरे करत असेल, त्यामुळे मी विषय सोडून दिला. आणि म्हणजे हा फोन म्हणजे मला अगोदर सावध करण्यासाठी फोन आला होता, तरी सुद्धा मला समजलं नाही आणि मी भाड्यावरती निघून गेलो आणि पाठीमागे असं घडलं. तर मग ज्यावेळेस मग मी त्यांच्या चुलत भावांना विचारलं की हा नंबर तुम्ही फोन वगैरे केला होता का या नंबरवरून, तर ते म्हणाले नाही. आम्ही कसा फोन करेल, आम्हाला कसं माहिती की तुमच्या घरामध्ये चोरी वगैरे होणार आहे. मग त्याच फोनवरून डबल रिटर्न फोन लावला तरी फोन वगैरे काहीच लागत नव्हता, असा टिंग टिंग करायचा आणि बंद पडायचा. आणि असा म्हणजे खूप वेळा फोन लावण्याचा प्रयत्न केला परंतु फोन काही लागला नाही. त्यावेळेस म्हणजे घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण आणि त्याचबरोबर हे जी घटना घडली त्याला सर्व काही म्हणजे असं वाटलं की स्वामींनीच या सर्व संकटातून तारलं. म्हणजे हे माझ्या आयुष्यामध्ये स्वामींच्या सेवेमध्ये आल्यापासून हे खरोखरच खूप मोठे अनुभव होते. लहान मोठे खूप अनुभव आले, म्हणजे लहान लहान असे खूप अनुभव आले, परंतु यातील काळजाला भिडणारे म्हणजे हेच दोन अनुभव होते की त्या अनुभवातून स्वामींनी तारून नेलं. खरोखरच गुरुचरित्राच्या पारायणामध्ये खूप ताकद आहे, खूप ताकद आहे. आणि जसं म्हणतात गुरुचरित्राचं पारायण चालू असताना स्वामी घरी येतात आणि खरोखरच घरी येतात. अदृश्य रूपामध्ये स्वामींनी आमचं रक्षण केलं, हे मात्र खरोखरच 100% खरं आहे. आणि पहिल्या पारायणामध्ये तर स्वामी साक्षात माझ्या घरी येऊन जेवून सुद्धा गेले. मी मनात किंचित सुद्धा अशी इच्छा नव्हती की स्वामी आपल्या घरी येतील, परंतु मी सहज बोलले आणि मनात म्हटले आणि स्वामी खरोखरच माझ्या घरी येऊन आले, जेवून गेले. खरोखरच स्वामींची लीला अपार आहे. जिथे मनापासून हाक मारली जाते ना तिथे स्वामी हे नक्कीच येत असतात. आणि माझ्या सेवेला खरोखरच स्वामी हजर राहिले. माझ्या प्रत्येक संकटातून स्वामींनी मला बाहेर काढले. खरोखरच स्वामींची लीला अगाध आहे. ज्या वेळेस आपण स्वामींच्या सेवेमध्ये येतो ना
त्यावेळेस स्वामी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला कधीच एकटे सोडत नाहीत. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हाच माझा अनुभव होता आणि हा अनुभव खरोखरच काळजाला भिडणारा या ताईंचा अनुभव होता. तुम्हाला कसा वाटला हा अनुभव नक्कीच मला कमेंट करून सांगायचा आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर श्री स्वामी समर्थांचा अनुभव आलेला असेल तर तुम्ही नक्कीच माझ्याबरोबर शेअर करायचा आहे. कारण तुमच्या अनुभवातून जर एखादा व्यक्ती स्वामी सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. तुम्ही सर्वजण सदैव सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. तर पुन्हा भेटूया अशाच एका श्री स्वामी समर्थांच्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नेहमी हसत राहा, सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थ.